नमस्कार मित्रांनो, आनंदी या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये मित्रांनो एक आता जबरदस्त असा ट्विस्ट आपल्यासमोर येणार आहे आणि त्या ट्विस्टमध्ये मात्र आता शिल्पाने जो प्लॅन केलेला आहे, कारण आनंदी आणि युगंधर यांच्या लग्नाला 2 महिने झालेले आहे आणि आता 2 महिने झाल्यामुळे आपण घरामध्ये पार्टी ठेवूयात। एकतर आत्ताच तुमचा जो काही इतकं मोठं पारितोषिक तुला भेटलेलं आहे तर त्याचा सुद्धा कौतुक सोहळा व्हायलाच हवा, म्हणून आता हे शिल्पाने मुद्दाम हे सर्व घडून आणलेलं असतं आणि त्यामध्ये आता मुलं हे आनंदीचा सगळ्यांसमोर कसा तिला घराच्या बाहेर काढतील, कारण युगंधर आणि आनंदी या दोघांच्या नात्यातील जे सत्य आहे तर ते अख्ख्या जगासमोर यायला हवं। कारण आता ह्या आनंदीची जिरवायची कशी, आता ह्या सगळ्यामागे शिल्पाचा एक खूप मोठा डाव असतो, परंतु आता ती युगंधरच्या समोर मात्र तिला आनंदीची आणि युगंधरची खूप काळजी आहे आणि युगंधरने आपल्याला घराच्या बाहेर काढायला नको, या सगळ्याचा मात्र आता तिला हा उलगडा करायचा असतो आणि मुलांसमोर पुन्हा एकदा आता युगंधर आणि आनंदी या दोघांचं नातं आलंच पाहिजे आणि मुलं मात्र आता आनंदीचा रागराग कायमच करतील आणि कायम मुलं हे आपल्या बाजूने होतील, असं आता शिल्पाचं यामागचं कारण असतं। म्हणून मात्र आता शिल्पाने एक खूप मोठा असा हा पार्टी करण्याचा निर्णय घेतलेला असतो आणि तो युगंधर मात्र तिला नाही म्हणत असतो, पण तरीसुद्धा मात्र ती युगंधरला तयारच करते। शेवटी युगंधर म्हणतो की तुला जे करता येईल ते तू करू शकते, कारण आता मी तुला त्या दिवशी सुद्धा मला विचारायचं होतं, पण आता घरामध्ये इतकं सगळं काही झाले त्यामुळे मला मात्र तुला त्या सगळ्याचा जाब नाही विचारता आला, परंतु आता मला ते सगळं विचारायचं आहे की तू त्या दिवशी असं का केलं होतं, का तू आनंदीसोबत असं वागली। तेव्हा शिल्पा नाटक करत म्हणते की युगंधर मला माफ कर, माझी चूक झाली, पण आत्ता माझे डोळे उघडले, कारण आता आनंदी चांगली आहे, आनंदी या घरासाठी योग्य आहे, म्हणून मला आता खरंच असं वाटतं की तुमचा कौतुक सोहळ्याचा कार्यक्रम आणि तुमच्या लग्नाचा जे 2 महिने झालेले आहेत तर आपण सेलिब्रेट करायला हवं। तेव्हा युगंधर ऐकायला तयार नसतो, परंतु शिल्पासुद्धा आता ठरवतेस किती काही झालं तरी आता ही पार्टी तर घरामध्ये व्हायलाच हवी, म्हणून मात्र शिल्पाने हा भयानक प्लॅन केलेला असतो। परंतु ह्या पार्टीमध्ये आता जेव्हा विद्याधर आणि ही शलाका युगंधर आणि आनंदी या दोघांच्या ज्यूसमध्ये मात्र आता हे ड्रिंक्स म्हणजे दारू मिक्स करण्याचा प्रयत्न करणार आहे, पण शेवटी काय होतं, आता मात्र जे काही आता ही दारू म्हणजे त्यामध्ये मिक्स केलेले आहे हे सगळं काही मात्र आता युगंधर पितो आणि युगंधर पिल्यानंतर आता त्याला अशी काही नशा चढलेली असते आणि आता ह्या नशेमध्ये तो आनंदीला आपल्या मनातील प्रेम बोलून दाखवतो आणि आपल्या मनात जे काही आनंदीविषयी आहे तर ते आनंदीविषयी मात्र सगळं काही प्रेमाचं प्रपोज तो अख्ख्या जगासमोर करतो। पण आज जे विद्याधरने केलेलं कारस्थान आहे तर ते सगळ्या जगासमोर मात्र आनंदी उघड करणार आहे। आनंदीने असं काहीतरी आता एक भयानक पुरावा आणलेला असतो आणि त्या भयानक पुराव्याच्या आधारे विद्याधर जे काही वागत आहे तर ते सत्य मात्र मुलांसमोर आणलेलं आहे आणि या पार्टीमध्ये आता जे आनंदीने विद्याधरचं सत्य सगळ्यांच्या समोर आणलेलं आहे तर तीच मुलं मात्र आनंदीची सगळ्यांच्या समोर माफी मागतात आणि आनंदीचा हात युगंधरच्या हातामध्ये देतात आणि त्यांचा नवरा बायको म्हणून तुम्ही एकमेकांना स्वीकार करा आणि हे बघा जे झालेलं आहे तर ते झालेलं आहे, असं मात्र आता कसं होणार आहे हे बघायला मात्र मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा। जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी मात्र विसरू नका आणि हे बघा मित्रांनो, जर काही चूक झाली असेल तर मनापासून मी तुमची माफी मागते, पण व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका। तोपर्यंत आता बघूयात सविस्तर काय होतं। आता आनंदी आणि युगंधर यांच्यामध्ये आता जे नातं त्यांनी स्वीकारलेलं आहे, कारण जबाबदारीचं युगंधरने आनंदीची आता जी जबाबदारी आहे तर ती स्वीकारलेली आहे, म्हणून मुलांना फार राग आलेला असतो। मुलं म्हणतात की आमचा विचार केला नाही, आम्हाला जन्म दिला, पण आता ही परकी मुलगी एका म्हणजे घरात आली आणि यांची इतकी जवळची झाली, तिची जबाबदारी त्यांना स्वीकारायची आहे, मग घरामध्ये नोकर बनून ते तिला ठेवू शकतात। परंतु आता जेव्हा तेथे बापू आले म्हणजे आबा आलेले आहेत, आबांनी मात्र आता आनंदीचं जे काही आता हे भूतकाळातील एक सत्य त्यांना सांगितलेलं आहे आणि भूतकाळातील हे सत्य सांगितल्यानंतर आता सगळ्यांच्या पायाखालची जमीन सरकते। परंतु आता आनंदीचा हा भूतकाळ मात्र कनेक्टेड कशाशी आहे या सगळ्या गोष्टीचा खुलासा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तेव्हा मित्रांनो आता ह्या व्हिडिओमध्ये आता घरामध्ये पार्टी असते आणि आता हा विद्याधर आणि शलाका तर आता जायला तयारच नसते, ठाम मांडून मात्र आता ती घरात बसलेली असते, कारण आता
माईंनी आणि बापूने शलाकाला अगदी 2 हात करून तिच्या सनसन कानामागे दिलेले असतात, कारण जे काही तू वागते ना तर ते आमचे संस्कार नाही, आमची संविधा कधीही अशी नव्हती. तू जे काही वागलेली आहे तर ती चुकीचं वागलेली आहे. त्यामुळे हे बघ, तू मात्र आता आमची मुलगी म्हणून घेण्याच्या सुद्धा लायकीची नाही. तेव्हा युगंधरसुद्धा शलाकाला खूप काही बोलतो. या घरात तुला मी 1000 वेळेस सांगितलं की तू येऊ नकोस, कारण आता शलाकाला असा एक राग असतो, कारण जेव्हा युगंधरला लग्न करायचं असतं तेव्हा त्यांनी शलाकाला डावललेलं असतं आणि समिधाशी लग्न केलेलं असतं, आणि तो राग मात्र ती आत्ता युगंधरवर काढत असते आणि म्हणून विद्याधरची साथ देत असते. पण त्यानंतर मात्र आता घरामध्ये पार्टी आहे हे सगळ्यांना समजतं. शिल्पा सगळ्यांना सांगून ठेवते की आज घरामध्ये खूप मोठी पार्टी आहे. आनंदी आणि युगंधर यांच्या लग्नासाठी 2 महिने झालेत आणि त्यांचा कौतुक सोहळा, त्यामुळे आता घरातील सगळ्यांनी छान तयार व्हायचं. तेव्हा आनंदी म्हणते की हे काय आहे. एकतर आता घरामध्ये ह्या विद्याधरने आनंदीच्या अंगावर जी दारू ओतलेली असते त्याचा राग मात्र आता ह्या विद्याधरला असतो, कारण युगंधरने मात्र विद्याधरला सनकनी कानामागे दिलेली असते आणि ह्या शलाकाला सुद्धा घरातून बाहेर जाण्यासाठी सांगितलेलं असतं, पण तरीसुद्धा मात्र आता ते काही ऐकायला तयार नसतात. आणि शेवटी आता जे म्हणजे ह्या पार्टीमध्ये त्यांना करायचं असतं म्हणून आता ते दोघं मात्र हे सगळं काही करायला तयार असतात. त्यानंतर मात्र आता घरामध्ये पार्टी आहेत. आनंदीला मात्र हे सर्व काही माहिती नसतं. आनंदी मात्र आता लगेच विद्याधरकडे येते आणि विद्याधरकडे आल्यानंतर ती म्हणते की हे बघा, हे असं का करतात तुम्ही, असं करायला नको आहे. मी तुम्हाला अनेक वेळा सांगितलं की प्लीज असं काही नको. तेव्हा युगंधर म्हणतो की हे बघ आनंदी, आता या घरात तुला कोणतेही हक्क तर नाही, परंतु आज मात्र मी तुला खरं सांगतो, आनंदी मुलांचं वाईट वाटून घेऊ नकोस. मुलं आज मात्र आज असं बोलतील, परंतु उद्या मात्र ते नक्की आपली माफी मागतील आणि तुझा स्वीकार करतील. तेव्हा आनंदी म्हणते की मला काही नको, मला फक्त आता मुलांचं प्रेम हवं आहे आणि या घराची काळजी. समिधाताईंना दिलेलं वचन मला पूर्ण करायचं आहे. या घराला मला असं एकरूप बांधून ठेवायचं आहे. त्यानंतर आता आनंदी पार्टीसाठी इतकी छान तयार झालेली असते. युगंधरने तिला आता एक मस्त साडी आणून दिलेली असते. आनंदी ती साडी नेसून खूप छान तयार होते. आरती आणि आता आरचीसुद्धा तेथे आलेली आहेत. तेव्हा आता आरती आता तीसुद्धा छान नटलेली असते आणि त्याच वेळेस मात्र आता जे काही घरामध्ये सुरू आहे तर आता मुलं हे रागानेच आनंदीकडे बघत असतात. आनंदी इतकी छान तयार होते आणि पार्टीमध्ये आता ही शिल्पा मात्र आता तयारच असते, कारण घरामध्ये इतके लोक येतील आणि घरामध्ये लोक आल्यानंतर शेवटी आनंदीला वाटेल तसं ते बोलतीलच. पण आज आपल्याला असं काहीतरी करायचं आहे की आनंदीचं सत्य सगळ्या जगासमोर आलंच पाहिजे. ती आंधळी आहे आणि ती आंधळी असून आपल्या घरामध्ये ती असं म्हणजे सून नाही बनू शकत. जे काही तिने आत्तापर्यंत म्हणजे युगंधरच्या सोबत केलेलं आहे आणि आता मात्र युगंधर तिला स्वतः घराच्या बाहेर काढेल असं आपल्याला ह्या पार्टीमध्ये तमाशा करायचा आहे. म्हणून तिने विद्याधर आणि शलाकाला सांगून ठेवलेलं असतं की आनंदीला दारू पाजायची. आनंदीला जेव्हा ती दारू पिईल तेव्हा मुलं स्वतः तिला घराच्या बाहेर काढतील आणि हा युगंधरसुद्धा, कारण असं काहीतरी तमाशा व्हायलाच हवा. म्हणून मात्र आता जे पार्टीमध्ये आनंदी आता इकडे तिकडे सगळ्यांचं बघत असते. सगळेजण आनंदीचं अगदी मनापासून कौतुक करत असतात की आनंदी खरंच किती गुणाची आहे, आनंदी या घराला किती शोभते, आत्तापर्यंत तिने खरंच किती मस्त हे सगळं घडून आणलेलं आहे. तेव्हा मात्र आता लगेच आनंदी तयार झालेली असते. घरामध्ये सगळं छान वातावरण झालेलं आहे. त्यानंतर मात्र आता युगंधर खूप छान तयार होतो. तर शिल्पा आणि शलाका आणि विद्याधर यांचं आता कटकारसन सुरूच असतं. ते एका आता वेटरला सांगतात, जे काही ते आनंदीचा ग्लास आहे ज्यूस त्यामध्ये दारू मिक्स करतात आणि हा ग्लास मात्र आनंदीला द्यायचा, कारण त्या आंधळीला दिसत नाही आणि आता मात्र ती हे नक्की पिऊ शकते. परंतु आरतीचं सगळं लक्ष असतं. आरती आता अगदी लक्ष ठेवूनच असते आणि पृथ्वी आरतीच्या जवळ असतो. तेव्हा पृथ्वी आरतीला म्हणतो की खूपच सुंदर दिसते. तेव्हा आरती मात्र त्याच्याशी बोलत नसते, वाकडं तोंड त्याला करत असते, कारण आरतीला रागच आलेला असतो. तो जे काही आनंदीशी वागला त्याचा आणि आपल्या आनंदीवर त्याने विश्वास नाही ठेवला. परंतु आता हे जे काही घरामध्ये सगळेजण आता पाहुणे आलेले आहेत, शिल्पा तोऱ्यातच इकडे तिकडे फिरत असते आणि विद्याधर आणि शलाका हे दोघांना ती खुणावत असते. त्यानंतर मात्र आता जे का म्हणजे हे शिल्पा आता ते वेटरला म्हणते की हा ग्लास आहे तर तू आनंदीला नेऊन द्यायचा आणि हा ग्लास आनंदीने घेतलाच पाहिजे. तेव्हा लगेच मात्र तो वेटर तेथे आलेला असतो आणि वेटर मात्र
मात्र आता आनंदीला ज्यूस पिण्यासाठी मात्र आग्रह करत असतो. परंतु आरती म्हणते की एक काम कर, आता हा ग्लास येथे ठेव, मी आनंदी ताईला देते. तर आता वेटर तो ग्लास येथे ठेवतो आणि तो शिल्पा आणि विद्याधर यांना सांगतो की दिलेला आहे आणि आनंदी केव्हाही पिऊ शकते. आणि त्याच वेळेस मात्र आता ही जी काही आरती आहे ती एक प्लॅन करते आणि आता तो ग्लास बदलते आणि आनंदीला दुसराच ग्लास ज्यूसचा देते. परंतु आता तेथे ऐन वेळेस युगंधर येतो. युगंधर मात्र आता तो ग्लास जो काही आहे तो पिऊन घेतो आणि आता नशेमध्ये तो खूप काही बोलत असतो. नशेमध्ये इतकं काही बोलतो की त्याला काही कळत नसतं. आणि त्याच वेळेस मात्र तो आनंदीला सगळ्यांच्या समोर प्रपोज करतो. आनंदी, हे बघ, मी ज्या परिस्थितीत तुझ्याबरोबर लग्न केलेलं आहे, परंतु तू आज जी काही मला साथ दिलेली आहे तर ती खरंच म्हणजे मला मोलाची आहे. आनंदी, तू माझी साथ कधीही सोडू नको. मुलांना आत्ता नाही समजणार, पण मुलांना लवकरच आपलं प्रेम समजेल. म्हणून मात्र आता युगंधर खूप काही बोलत असतो आणि तेवढ्यात तो आनंदीला जवळ घेतो, आनंदीच्या हातामध्ये हात देतो. तर आनंदी म्हणते की मालक साहेब, तुम्हाला काय झालं? म्हणून आता लगेच ती मालक साहेबांना आतमध्ये घेऊन जाते आणि आतमध्ये घेऊन गेल्यानंतर आता ती व्यवस्थित बेडवर झोपवते. परंतु आता ह्याला नशा चढलेली असते आणि त्याच वेळेस मात्र आता तो आनंदीला जवळ घेतो आणि आनंदीला जवळ घेऊन मात्र आता तो त्या आनंदीला सगळं काही प्रेमाचं प्रपोज करतो. तर इकडे मात्र आता पृथ्वीला रागच आलेला असतो, कारण पृथ्वी आता जे काही विद्याधर काकाने हे सर्व केलेलं आहे, कारण विद्याधर काकाने आनंदीला दारू जी काही पाजण्याचा प्रयत्न केलेला आहे पृथ्वीला आरतीने सगळं दाखवलेलं असतं, कारण तिने आपल्या मोबाईलमध्ये सगळे काही पुरावे काढून ठेवलेले असतात. आणि आता या विद्याधरला मात्र आता सगळ्यांच्या समोर आनंदीने असं काहीतरी पुरावा दाखवलेला आहे की आत्तापर्यंत त्याने जे जे काही कारस्थान शालाका आणि ह्या विद्याधर या दोघांनी मात्र एकत्र जे काही ठरवलेलं असतं, युगंधरला कसं धडा शिकवायचा आणि त्या आनंदीला सुद्धा, हे सगळं जो काही आता त्यांनी त्यांचं गुपित जे बोलणं आहे तर ते आरतीनं अगदी ऐकून घेतलेलं असतं आणि आनंदीने सुद्धा. आणि ते सगळं मुलांसमोर आता पार्टीमध्ये दाखवलेलं आहे की विद्याधर कोणत्या थराला जाऊ शकतो, तो काय काय करू शकतो. हे सगळं दाखवल्यानंतर आता पृथ्वी आणि मिताली या सगळ्यांचे डोळे उघडतात आणि सगळ्या पार्टीमध्ये आता हे विद्याधरला मात्र पृथ्वी गचाणतो आणि त्याला बाहेर काढतो. तेव्हा आता मित्रांनो, पुढे नक्की काय होईल हे बघायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.